मंडळी, सोलापूर जिल्ह्यातल्या आरण येथील कार्तिक खंडाळे याच्या मृत्यूची घटना नुकतीच एक 8-10 दिवस झालं उलटून गेली. परंतु त्याच्यावर आता नेमका पोलिसांना तपास सुरू आहे. परंतु त्या गावचे आरण येथील नागरिक, तिथली सर्वसामान्य जनता ही संभ्रमात आहे की पोलीस सांगतायत किंवा आरोपी जे सांगतायत. सुरुवातीला आरोपीने सांगितलं की आमचा घरकुलाचा वाद आहे, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या आरोपीला पकडल्यानंतर पोलीस सांगतात की नात्यातल्याच एका महिलेवर अनैतिक संबंध होते आणि ते अनैतिक संबंध कार्तिकने पाहिले होते, म्हणून कार्तिकला संपवायचा त्यांनी प्लॅन केला आणि त्या पद्धतीनं संपवलं. परंतु आरणकरांच्या मनामध्ये मात्र वेगळंच आहे की त्या ठिकाणी एक महाराज आहेत, तिथे एक मठ आहे, ते देवीचे भक्त म्हणून स्वतःला सांगतात असं त्या लोकांचं म्हणणं आहे. आणि ते महाराज काही काळी जादू करतात किंवा नरबळी वगैरे त्यांच्या नावाखाली काय कुठं कुणी केलं आहे का, असं त्या आरणकरांचं म्हणणं आहे. आरण येथील नागरिकांनी आणि तिथल्या विविध संघटनांनी, सर्वपक्षीय नागरिकांनी त्या ठिकाणी आंदोलनसुद्धा केलं आणि त्या आंदोलनात त्यांनी अगदी ते आक्रमक झाले होते आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस नीट तपास करत नाहीत, असं त्या पोलिसांवर त्यांचा संशय आहे. आणि हा तपास पोलिसांकडून CIDकडे वर्ग करावा असं काही त्या संघटनांचं म्हणणं आहे. तिथल्या प्रतिष्ठित नागरिकांचं म्हणणं आहे की पोलीस तपास नीट करत नाहीत. अनैतिक संबंध नसताना हे सांगतात की अनैतिक संबंधातून हा खून झाला आहे, तर केवळ पोलीस कोणाला वाचवायचा प्रयत्न करतायत का, असं त्या नागरिकांचं म्हणणं आहे. की अनैतिक संबंधातूनच घडलं म्हणून त्या नावाखाली हे प्रकरण दडपायचं, असं त्या नागरिकांना असं वाटतं की पोलीस असं करतात काय. त्याच्या आधी कुठले पहिलं प्रकरण घडलं होतं त्याचं एक उदाहरण ते नागरिक देत आहेत. आणि म्हणून हा वेगळंच ह्या कार्तिक खंडाळे हत्या प्रकरणाला एक वेगळंच वळण दिलं जातं आहे किंवा वेगळंच वळण येतं आहे. आणि त्या लोकांचं म्हणणं वेगळं आहे, पोलिसांचं म्हणणं वेगळं आहे. आणि पोलीस सांगतात की आरोपीने कबुली दिली की कशासाठी मारलं गेलं, परंतु नागरिकांचं म्हणणं असं आहे की केवळ आरोपीवर दबाव आणला जातो आहे का किंवा पोलीस कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न करतायत का, आणि म्हणून ह्या आरोपीच कबुली देत आहेत असं सांगतायत की अनैतिक संबंधातून हा खून झालेला आहे, असं ते आरोपी म्हणतायत, असं पोलीस सांगतायत. परंतु नागरिक सांगतायत की हे खोटं आहे. म्हणून हे खऱ्या अगदी मुळापर्यंत पोलिसांनी जायला पाहिजे, परंतु पोलीस जात नाहीत. म्हणून हा तपास CIDकडे वर्ग केला पाहिजे, तरच कार्तिक खंडाळेचा नेमकं हत्येचं कारण समजेल किंवा कशासाठी हे खून केला गेला, कशासाठी हत्या केली गेली. कारण त्यांचं म्हणणं एवढा 10 वर्षाचा मुलगा, निष्पाप मुलगा, निरागस मुलगा, शाळकरी मुलगा, त्याचं खेळायचं बागडायचं वय असताना त्याची हत्या होते आणि हत्येला असं वेगळं कारण दिलं जातं. तर त्या आरण गावातील ज्या आरण सावता महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालं, तिथे त्यांचं सहवास होता. सांगतात की पांडुरंग तिथं भेटीला आले होते. अशा पवित्र आरण गावामध्ये अशी घटना घडावी हे तिथल्या नागरिकांना पटत नाही आणि त्याचं कारणही त्या नागरिकांना पटत नाही. त्यांचं म्हणणं आहे की नरबळीच ह्याच विषयावर ते ठाम आहेत की या नरबळी नावाखाली ते झालेलं असावं आणि म्हणून पोलिसांकडे त्यांचा संशय आहे. पण पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतात असं पोलीस सांगतायत. पोलिसांनी आरोपीला पकडलंय, आरोपी कबुली दिली असं सांगतायत पोलीस, परंतु नागरिक अशा मतावर ठाम आहेत. म्हणून अशा ह्या कार्तिक खंडाळेच्या हत्या प्रकरणाला की वेगळं वळण मिळालेलं आहे. पाहूया पुढं काय घडतंय, काय नागरिक म्हणतायत ते खरं आहे की पोलीस आरोपी म्हणतायत ते खरं आहे. आता पुढचा काळ सांगेल. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.